मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कांद्याची पात कशी बनवायची। एवढी छान आणि इतकी खूप म्हणजे खूपच चविष्ट लागते आणि खूप सोपी पद्धत आहे। तर व्हिडिओ नक्की पहा पूर्ण आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। तर चला दाखवते। त्यासाठी लागणारे ही कांद्याची पात असे बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेतले आणि चण्याची डाळ कच्चीच आहे धुवून घेतली, भिजत घातली अगोदर तरी चालतं 10-15 मिनिट आणि अशीच कच्चीच धुवून घेतली तरी पण शिजते त्याच्यामध्ये। आणि फोडणीसाठी जिरे, लसूण आणि ही लाल मिरची पावडर आहे नुसती आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। तर चला सुरुवात करूया। आपलं कढई गरम झालेली आहे आपली। हे पात चला तेल टाकूया। तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं। कमी तेल लागत असेल तर खूप कमी टाकलं तरी चालतंय। आता तेल पण गरम झालेलं आहे। चला आपण टाकूया लसूण आणि जिरे। लसूण आणि जिरे चांगले लाल होऊ द्यायचं। हे छान असे लाल झाले, छान असे लाल झाले तर लसूण आणि जिरे त्याच्यामध्ये टाकायचं। लाल तिखट आणि तिखट जळून जाऊ नये म्हणून कांद्याची पात टाकायची त्याच्यात। खालीवर करायची दिसते ते खूप कांद्याची पात पण शिजवली का एवढी होऊन जाते भाजी। तर हे पहा आता गॅस फास्ट करायचा आणि अशी थोडी परतून घ्यायची, मग ती पात थोडंसं खाली जाईल कढईतून। अशी धुवून टाकली की खूप वरती खूप वाटते पण नंतर शिजून कमी होते। कुठली पण पालेभाजी तशीच असते, शिजल्यानंतर मग कमी होऊन जाते। तर हे पहा अशा प्रकारे खालीवर करायची सगळी। थोडीशी खाली दबली का आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि चण्याची डाळ टाकायची। चवीपुरतं मीठ टाकायचे। ठसका उठला आणि थोडंसं खालीवर करून घ्यायचं। यात काय पाणी टाकायचं वगैरे गरज नाही याला आता पाण्यातनं धुवून काढलेली आहे तर याला पाणी सुटतं। आमचंच पाण्यातनं धुवून काढली आहे ना, तर हे पाणी सुटतं याला। तर आता ही आपली डाळ आहे का, ही डाळ घ्यायची टाकून। भिजत घातली आधी तरी चालतं थोड्या वेळ, पण मी तर कच्चीच आता धुवून टाकली, आठवण नाही शिजून निघते तरी पण। आणि कांद्याची पात आहे ना दुसऱ्या भाजीसारखं नाही, कांद्याची पात जरा जास्तच वेळ शिजून द्यावं लागतं, कारण नाही तर मग करकर अशी लागते कच्ची। तर चांगली शिजून द्यायची, झाकण वगैरे ठेवायचं। आता याच्यात झाकण ठेवून द्यायचं, गॅस बारीक करायचा, मग चांगली शिजून निघते छान। झाकण ठेवलं ना, बारीक एकदम गॅस करून ठेवायचा। एक 5 मिनिटं चांगली शिजून द्यायची मऊ। चला पाहूया आता 10 मिनिट झालं, 10 मिनिट होऊन गेलं। ते पहा याला कसं आमचं पाणी सुटतं भरपूर। हे पहा कसं छान असं पाणी सुटून बघा आता किती थोडी झाली भाजी आणि डाळ पण छान शिजले, भाजी पण चांगली शिजली। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालूया। आता शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवलेला छान शेंगदाण्याचा कूट। तुम्ही जाडसर पण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू शकता, असा बारीक पण टाकू शकता।
तर भाजी पण छान शिजली आणि चण्याची डाळ पण शिजली. थोडीशी तुम्ही असं बघू शकता, अशी लगेच हे होते. चण्याची डाळ पण लगेच थोडीशी बोटाने तुटते. आणि हे अशी तुटली का नखाने बोटाने का समजायचं शिजली, किंवा खाऊन पाहायचं थोडंसं. भाजी आहे ना, कधी पण थोडीशी खाऊन पाहायचं कच्ची आहे का शिजली आहे ती. हे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आहे ना, थोडं 2 मिनटं चांगली अजून असं व्यवस्थित शेंगदाण्याचा कूट सगळीकडं पोहोचलं पाहिजे. आणि मग त्याच्याने अजून चवदार लागते. काही लोक शेंगदाण्याचा कूट पण नाही टाकत, तशीच तुम्ही खाऊ शकता नुसतं तिखट मीठ टाकून. तर 2 मिनटासाठी अजून थोडं शिजून देऊया. तुम्हाला थोडासा रस्सा पण ठेवायचा असेल तर ठेवू शकता, किंवा एकदम सुकी बनवायची असेल तर हे करू शकता. मी थोडंसं ओलसर ठेवणार आहे, कारण भाकरी बरोबर खाणार आहे मी आता ही भाजी. भाकरी बनवल्यात. एवढी जबरदस्त भाजी झाली आहे. तर पहा कशी वाटली रेसिपी, नक्की शेअर करा दुसऱ्यांना आणि कमेंट करून सांगा प्लीज. आणि तुम्हाला जर आवडली असेल माझी ही भाजी रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे पहा नाचणीची भाकरी आहे, नाचणी ज्वारी मिक्स. आणि हे पहा थोडीशी मी भाजी खाऊन पाहिली, इतकी एवढी जबरदस्त टेस्ट झाली आहे ना, खूपच छान. आणि पहा खूप काय असं एवढं काय लागलं नाही त्याला काय टाकायला. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.